ॲक्टिवच्या वाक्यामध्ये जर आधुनिक क्रियापदे मॉडेल ॲक्झिलरी जर आली असेल तर त्याचे PVचे रूपांतर कसे करतात ते बघूया. तर आधुनिक क्रियापदे किंवा त्याला आपण मॉडेल ॲक्झिलरी वर्ब म्हणतो. मॉडेल ॲक्झिलरी वर्ब आहे कॅन, कुड, शूड, वूड, मस्ट यासारखी मॉडेल ॲक्झिलरी वर्ब जर आले असेल तर त्याचा PV करताना काय करायचे ते बघूया. जर तुम्ही खालचं इथलं एक्झाम्पल जर बघितलं असेल तर एक्झाम्पल आहे वी कूड हिअर द लाऊड व्हॉइस. तर यामध्ये मॉडेल ॲक्झिलरी वर्ब कूड आलेला आहे. तर आपण ॲक्टिवचा पॅसिव्ह करताना जो नियम वापरतो तोच वापरायचा आहे, फक्त थोडासा बदल करायचा आहे. आता या वाक्यामध्ये वी हा सब्जेक्ट आहे, इथं ॲक्झिलरी वर्ब आहे, हे मॉडेल ॲक्झिलरी वर्ब आहे, कूड आहे हा वर्ब आहे आणि द लाऊड व्हॉइस हा ऑब्जेक्ट आहे. आता आपल्याला याचं पॅसिव्हाइज करायचं आहे. तर याची पॅसिव्हाइज करताना पहिला नियम आहे द ऑब्जेक्टला कर्त्याच्या ठिकाणी आणावे. मग ऑब्जेक्ट आहे द लाऊड व्हॉइस. त्यानंतर ॲक्झिलरी वर्ब इथं मॉडेल ॲक्झिलरी जे दिले ते लिहून घ्यायचं दुसऱ्या नियमामध्ये मॉडेल ॲक्झिलरी. त्यानंतर बी वापरायचा. त्यानंतर क्रियापदाचे तिसरं रूप लिहितो आपण ते लिहायचं द लाऊड व्हॉइस कुड बी हिअर्ड. इथं बाय लिहायचा आणि कर्त्याची द्वितीया लिहायची अस. म्हणजेच आपण इथं ऑब्जेक्ट लिहिला, द लाऊड व्हॉइस हा ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर जे मॉडेल ॲक्झिलरी वर्ब दिलेलं आहे ते मॉडेल ॲक्झिलरी वर्ब लिहिलं PV करताना. त्यानंतर इथं फक्त बी ॲड केला, इथं पास्ट पार्टिसिपल लिहिलं, इथं बायची रचना केली आणि इथं कर्त्याची द्वितीया लिहिली. तसंच या वाक्यामध्ये करायचं आहे ही वूड कॅरी द लोड. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट फाईंड करायचा आहे. या वाक्यातला ऑब्जेक्ट कोणता आहे? हा सब्जेक्ट आहे, हे मॉडेल ॲक्झिलरी वर्ब आहे, हे वर्ब आहे आणि द लोड हे काय आहेत? ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्ट सुरुवातीला लिहायचं आहे द लोड. आता इथं टू बीचं रूप कोणतं घ्यायचं ते विचार करण्याची गरज नाही, कारण इथं मॉडेल ॲक्झिलरी वर्ब जे दिलेलं आहे ते लिहायचं आहे द लोड वूड. त्यानंतर बी वापरायचा आहे त्याच्या पुढे ॲक्झिलरी वर्ब पुढे वूड बी. कॅरीचा PP लिहायचा आहे कॅरीड. त्यानंतर बायची रचना करायची आणि हिची द्वितीय आहे हिम. दे मस्ट डू इट. याच्यामध्ये मस्ट हा मॉडेल ॲक्झिलरी वर्ब आहे आणि याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे इट आणि हा सब्जेक्ट आहे, हे ॲक्झिलरी वर्ब आहे मॉडेल ॲक्झिलरी वर्ब आणि हा वर्ब आहे. तर ॲक्झिलरी वर्ब सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचा सुरुवातीला ऑब्जेक्ट इट, मॉडेल ॲक्झिलरी येईल मस्ट, इट मस्ट, बीची रचना करायची इट मस्ट बी, डू डीड डन, इट मस्ट बी डन, बायची रचना करायची बाय देम, कर्त्याची द्वितीया देम, इट मस्ट बी डन बाय देम. म्हणजेच जर आधुनिक क्रियापदे आलेली असतील, यासारखी क्रियापदे आली असतील तर ध्यानात ठेवायचं की सुरुवातीला काय करायचा ऑब्जेक्ट लिहायचा आणि त्यानंतर मॉडेल ॲक्झिलरी जे असेल ते लिहायचं, त्यापुढे बी लिहायचा, कर्त्याची हे क्रियापदाची पास्ट पार्टिसिपल नेहमीप्रमाणे लिहितो ते लिहायचं, बायची रचना करायची आणि कर्त्याची द्वितीया करायची, म्हणजेच पॅसिव्हाइज होतो. ओके. आता आपण बघणार आहोत काही वाक्यांमध्ये ॲक्टिवच्या वाक्यांमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतात. म्हणजे तिथं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन ऑब्जेक्ट असतात. जेव्हा दोन ऑब्जेक्ट येतील तेव्हा काय करायचं ते बघायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल सी गेव मी अ पेन, हे जे ॲक्टिव्ह व्हायचं वाक्य आहे सी गेव मी अ पेन, तर याच्यामध्ये सी हा सब्जेक्ट आहे, गेव हे वर्ब आहे, मी हा ऑब्जेक्ट आहे आणि अ पेन हा सुद्धा काय आहेत ऑब्जेक्ट आहे. तर यामध्ये मी हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि अ पेन हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. कसे बघा, जेव्हा सी गेव मी अ पेन, तिने मला पेन दिला.
कोणी म्हणजे काय दिलं, जेव्हा कायने आपण प्रश्न करतो तेव्हा डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं आणि कोणी प्रश्न करतो तर तेव्हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो. कोणाला दिला, मला दिला. कोणाला प्रश्न करतो तेव्हा म्हणजे हुमने प्रश्न करतो तेव्हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो. जेव्हा आपण व्हॉटने प्रश्न करतो तेव्हा डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो आणि हुमने प्रश्न करतो तेव्हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो. मग काय दिलं, पेन दिला म्हणून हे काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. कुणाला दिला, मला दिला म्हणून हे काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. जर आता आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर घेतलं तर त्याची काय करतो आपण, पहिली जर याची द्वितीय आहे त्याची काय करतो, प्रथमा करतो. मग प्रथमा केली आय. आता आपण हा ऑब्जेक्ट म्हणून घेतला तर काय करू, हा याची प्रथमा केली आय. त्यानंतर हे जर आपण सेंटेन्स बघितलं असेल, टेन्स बघितला असेल याचा, तर सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून इथं काय येईल, टू बीचं रूप काय येईल, वॉज. आय वॉज. त्यानंतर यामध्ये आय वॉज गेव, हे पास्ट टेन्स याचा पी पी होईल गिवन. आय वॉज गिवन. आय वॉज गिवन आय वॉज गिवन अ पेन बाय हर. याचं वाक्य काय येईल, आय वॉज गिवन अ पेन बाय हर. म्हणजे इथं ऑब्जेक्ट घेतला, हा इथं टू बीचं रूप लिहिलं, इथं हा पी पी घेतला आणि अ पेन हा ऑदर वर्ड म्हणून घेतला आणि बाय ही कर्त्याची द्वितीय आहे आणि इथं सीची द्वितीय बायची रचना केली आणि सीची द्वितीय काय घेतली, हर घेतली म्हणून कट्टू. तर आता दुसऱ्या प्रकारे जर आपण अ पेन जर ऑब्जेक्ट घेतला तर अ पेन ऑब्जेक्ट घेऊन त्याचा पॅसिव्ह व्हॉइस होईल. पॅसिव्ह व्हॉइस करू, अ पेन. आता इथं वॉज किंवा वेअर येईल, एकच पेन आहे म्हणून इथे वॉज येईल. अ पेन वॉज. आता गिव्हचा पी पी येईल गिव्हन. आता इथं मला दिला, गिव्हन टू मी बाय हर. म्हणजे इथं अ पेन लिहिला, इथं टू बीचं रूप लिहिलं, पी पी लिहिला आणि मला दिला म्हणजे गिव्हन टू मी, टू वापरला इथं बाय हर. दुसरं एक्झाम्पल आहे वी ब्रॉट अ डॉल. यामध्ये वी ब्रॉट अ डॉल, यामध्ये अ डॉल, अ डॉल हे ऑब्जेक्ट आहे. अ डॉल ब्रॉट इथं, अ डॉल ऑज ब्रॉट, त्याचा पी पी पण ब्रॉट आहे. अ डॉल ऑज ब्रॉट बाय अस. अ डॉल ऑज ब्रॉट बाय अस. आता दुसरं जर वाक्य घेतलं आपण, वी ब्रॉट अ डॉल हां. नेक्स्ट सेंटेन्स आहे मिस्टर पाटील टीचर्स अस ग्रामर. यामध्ये मिस्टर पाटील हा सब्जेक्ट आहे, टीचर्स हे वर्ब आहे, अस हा ऑब्जेक्ट आहे आणि ग्रामर हे सुद्धा दोन ऑब्जेक्ट आहे. हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर आपण ग्रामर हा जर डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतला, ग्रामर. आता इथं प्रेझेंट टेन्स आहे, टीचर्स आहे म्हणजे मग ग्रामर आहे म्हणजे इथं काय येईल, इज. ग्रामर इज. आता याचा पी पी येईल टॉट. ग्रामर इज टॉट बाय. ग्रामर इज टॉट अस बाय मिस्टर पाटील. ग्रामर इज टॉट अस बाय मिस्टर पाटील. आणि जर अस हे
अस हे जर कर्ता म्हणून घेतला तर असचा आपण काय करू, वी करू. दुसऱ्या प्रकारे असं पण लिहू शकू, वी टॉट. ऑब्जेक्ट काय आहे, वी टॉट ग्रामर. वी टॉट हे वी आर टॉट ग्रामर. We are taught grammar by taught grammar बघा. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतील म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे जर दोन कर्म त्या वाक्यामध्ये आलेले असेल तर त्याचं दोन प्रकारे जर तुम्ही पॅसिवाईज केलं तर दोन्ही बरोबर येतात. जर तुम्ही आता या वाक्यामध्ये सी गिव मी अ पेन याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहे. मी जर ऑब्जेक्ट घेतला तर मीची प्रथमा करतो आपण म्हणून याची प्रथमा केली आय. पास्ट टेन्स म्हणून इथं वॉज घेतला आणि त्याचा पी पी घेतला आपण गिवन. गिवनचं स्पेलिंग चुकलं इथं, GIVN गिवन. आणि आय वॉज गिवन अ पेन बाय हर. अशा प्रकारे एक लिहू शकतो. तर दुसरं अ पेन जर ऑब्जेक्ट घेतला, अ पेन वॉज गिव्हन टू मी. तिथं काय केलं आपण, या कर्मागोदर टू वापरला, टू मी बाय हर. आणि दुसरं वाक्य वी ब्रॉट हर अ डॉल. तर यामध्ये जर हर आणि अ डॉल हे दोन ऑब्जेक्ट आहे. डॉल हे जर ऑब्जेक्ट घेतलं, अ डॉल वॉज ब्रॉट फॉर हर बाय अस. म्हणजे अ डॉल वॉज ब्रॉट फॉर हर, तिच्यासाठी डॉल आणली म्हणजे त्यासाठी वापरलं आहे म्हणून तर फॉर हे प्रेपोजिशन घेतलं. इथं त्याकडून म्हणून टू हे प्रेपोजिशन घेतलं. आणि इथं दुसऱ्या प्रकारे जर लिहिलं तर हरची प्रथमा सी आहे म्हणून इथं प्रथमा घेतली सी. टू बीचं रूप पास्ट टेन्स म्हणजे वॉज. सी वॉज ब्रॉट अ डॉल बाय अस. अशाही प्रकारे लिहू शकतात. आणि खालचं वाक्य मिस्टर पाटील टीचर्स ग्रामर. याच्यामध्ये अस आणि ग्रामर हे दोन ऑब्जेक्ट आहे. अस हे जर ग्रामर घेतलं तर अची प्रथमा करायची म्हणजे वी होती. आणि प्रेझेंट टेन्स आहे तर वी हा अनेक वचन आहे म्हणून इथं आर घेतला. वी आर टीचर पी पी आहे टॉट. वी आर टॉट ग्रामर बाय मिस्टर पाटील. अशाही प्रकारे लिहू शकतात. आणि इथं ग्रामर इज टॉट टू अस म्हणजे त्यांच्याकडून शिकवलं गेलं, च्याकडून म्हणून टू वापरला बाय मिस्टर पाटील. असं दोन प्रकारे इथं लिहू शकतो. कोणत्याही प्रकारे लिहिलं तरी ते बरोबर येईल. ओके, बाय. पुढील प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे पी व्ही करणे म्हणजे आज्ञार्थी वाक्याचे पी व्ही करणे. आता आज्ञार्थी वाक्य असेल तर आपण टाईप ऑफ सेंटेन्समध्ये आज्ञार्थी वाक्य शिकलो आहे की ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल दिले ब्रिंग दॅट बुक्स हिअर असं जर वाक्य दिलं तर आज्ञार्थी वाक्याचं पी व्ही करताना लेटने सुरुवात करायची त्याची, लेट. आता या वाक्यामध्ये ब्रिंग हे व्हर्ब आहे आणि दॅट बुक्स हे काय आहेत, ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आहे आणि हां ऑदर वर्ड आहे. लेट दॅट बुक त्याच्यानंतर बी वापरायचा. लेट दॅट बी बुक बी. ब्रिंगचा पी पी आहे ब्रॉट. ब्रॉट. लेट दॅट बुक बी ब्रॉट हिअर. म्हणजे काय केलं आपण इथं लेटने सुरुवात केली आज्ञार्थी वाक्य म्हणून लेट. ऑब्जेक्ट घेतला दॅट बुक, हा वर्ब आहे, हा ऑब्जेक्ट आहे दॅट बुक्स. आणि हिअर लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस पी पी प्लस
अदर वर्ड. दुसरं गिव द ऑर्डर. इथं द ऑर्डर हे ऑब्जेक्ट आहे आणि गिव हे वर्ब आहे. याचा पी व्ही होईल. सुरुवात आपण याची यानी करू. लेट आज्ञार्थी वाक्य म्हणून लेटनी सुरू करू. लेट ऑब्जेक्ट लेट द ऑर्डर. त्यानंतर बी वापरायचं आहे. लेट द ऑर्डर बी गिवन. याचा पी पी लेट द ऑर्डर बी गिवन. याचं पॅसिव्ह व्हॉइस हा ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आता आपण चेंज व्हॉइस एक्झाम्पल घेऊ. चेंज व्हॉइस. यामध्ये चेंज हा वर्ब आहे आणि द व्हॉइस हे ऑब्जेक्ट आहे. आता आज्ञार्थी वाक्य असेल तर लेटनी सुरायची. लेट ऑब्जेक्ट घ्यायचा. लेट द व्हॉइस बी चेंज. लेट द व्हॉइस बी चेंज. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस पी पी. म्हणजे आज्ञार्थी वाक्य असेल तर आज्ञार्थी वाक्याचे पी व्ही करताना लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस पी पी. ओके. ओके. ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करताना आपण साध्याकालीन वाक्याचे पॅसिव्ह कसे करायचं ते बघितलं. पूर्णकालीन वाक्याचं पॅसिव्ह करण्याचं सूत्र बघितलं किंवा कसे करायचे त्या स्टेप्स बघितल्या. त्यानंतर अपूर्णकालीन वाक्याचे बघितलं. अपूर्णकालीन वाक्यामध्ये अपूर्ण भविष्यकाळाचं म्हणजे कंटिन्युअस फ्युचर टेन्सचं पी व्ही करत नाहीत. त्यानंतर ज्या वाक्यामध्ये ॲक्झुलरी व्हर्ब आहे आणि मॉडेल ॲक्झुलरी व्हर्ब असेल तर त्याचं पी व्ही कसं करायचं हे बघितलं. त्याचप्रमाणे आज्ञार्थी वाक्याचे पी व्ही करायचे कसं ते बघितलं. तर या स्टेप तुम्ही ध्यानात ठेवायच्या आहेत. आणि जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही साध्याकालीन वाक्याचे पी व्ही करतानाचं ध्यानात ठेवलं तर पुढं फक्त थोडा चेंज होत चालतो. तर म्हणजे जेव्हा कंटिन्युअस टेन्सचं पी व्ही करतो त्यामध्ये फक्त बीइंग ॲड होतो. परफेक्ट टेन्समध्ये बीन ॲड होतो. आणि जर आज्ञार्थी वाक्य असेल तर लेटने सुरुवात होते. म्हणजे हे ध्यानात ठेवायचं आहे. आता तुम्हाला परीक्षेमध्ये विचारताना डायरेक्ट असं वाक्य दिलं जात नाही, त्याचं पी व्ही करायला दिलं नाही, तर बऱ्याच वेळा त्याचे दोन प्रकारे दिलं जातं. तर कधी सांगितलं जातं कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय मेकिंग रिजनेबल चेंजेस. मग आणि तिथं काय केलं जातं त्याची सुरुवात करून दिली जाते. फॉर एक्झाम्पल द स्कूल गार्डन फाउंड अ लिओपार्ड असं दिलेलं आहे तर त्याची सुरुवात दिली जाते. म्हणजे समजा आता हे वाक्य आहेत तर तुम्हाला गिव द ऑर्डर हे वाक्य आहेत आणि इथं फक्त लिहून दिलं जाईल लेट द. इथं लेट द लिहून दिला की पुढचं काय करायचं आहे तुम्ही कंप्लीट करायचं आहे. किंवा दुसऱ्या प्रकारे दिलं जातं की म्हणजे तिथं समजा सेंटेन्स दिलं हे आणि बिगिनिंग द सेंटेन्स विथ लेट असं म्हटलं जाईल. तर तेव्हा काय करायचं आहे ते वाक्य म्हणजे आपल्याला कळालं पाहिजे की इथं लेट आलेलं आहे म्हणजे याचं आपल्याला पॅसिव्हाइज करायचं आहे. तिथं डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट सूचना दिली जात नाही की याचं पॅसिव्हाइज करा की ॲक्टिव्हाइज करा, हे ध्यानात ठेवायचं आहे. आता मला असं वाटतं की सर्वांना पॅसिव्हाइज कसे करायचे ते समजले असेल. जर तुम्ही डिटेलमध्ये सर्व व्हिडिओ जर बघितला तर कुणालाही काही अडचण येणार नाही असं मला वाटतं. आणि मागील व्हिडिओ जर तुम्ही 10चे बघितले तर सेंटेन्सचे जर बघितले आणि 10चे जर बघितले टाईप ऑफ सेंटेन्स बघितले आणि टेन्स बघितले तर तुम्हाला हा चेंज व्हाईस समजायला सोपा जाईल. ओके, बाय, थँक्स.